मराठ्यामध्ये पण दोन प्रकार आहे सर. एक छत्रपतींना मानणारा मराठा आहे आणि एक निजामांना मानणारा मराठा आहे. जे लग्नाची पूर्ण रीतिरिवाजापासून जो अमाप खर्च असेल किंवा हुंडा असेल ह्या गोष्टी आहे, ह्याच्यामुळे तर मराठा समाज अधोगतीला आला आहे. तर शासकीय नोकऱ्या किंवा निमशासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व अतिशय नगण्य आहे, म्हणून तो समाज खरं तर आरक्षणाला पात्र ठरतो. मराठा आरक्षण देणं ही अत्यंत काळाची गरज आहे. तुम्ही जी आमची आर्थिक स्थिती विचारता त्याचे हजार कारणं आहेत, सामाजिक स्थिती मागास आहे त्याचे हजार कारणं आहेत, पण त्याला वर आणण्याचा तुम्ही उपाय काढा. सामाजिक दृष्टिकोनात जर विचार केला, अनेक धार्मिक आणि अनेक सामाजिक अशा प्रकारच्या अंधश्रद्धेमध्ये आमचा समाज अडकलेला होता, आजही आहे. मराठ्यांच्या आर्थिक अधोगतीचं कारण काय आहेत आपल्याला या गोष्टीवर प्रकाश टाकायचा आहे. कारण राज्यकर्ती जमात असणारा मराठा समुदाय आज आरक्षणाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसतोय. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद केली होती त्यावेळेसच 340वां जे कलम होतं ते ओबीसी आरक्षणाचं, ज्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षणाची तरतूद केलेली होती. ज्यावेळेस ते आरक्षण मराठा समाजानं स्वीकारलं नाही आणि आज जी मराठा समाजाची धडपड आहे ती आरक्षणाच्या दिशेनं आहे. तर आर्थिक अधोगतीचं काय कारण आहे त्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टीवर प्रामुख्यानं प्रकाश टाकू शकतो. ते म्हणजे मराठा समाजामध्ये घेतला जाणारा अमाप असा हुंडा, याच्यावर थोडासा तुम्ही प्रकाश टाकावा. सर नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवई येवलीकर, वेदस्पर्श कार्डियक हॉस्पिटलची संचालिका आहे. आज तुम्ही प्रश्न केला आहे सर, मराठ्यांना आज आरक्षणाची गरज काय? कारण मराठ्यामध्ये पण दोन प्रकार आहे सर. एक छत्रपतींना मानणारा मराठा आहे आणि एक निजामांना मानणारा मराठा आहे. कारण निजामकालीन मराठवाड्यामध्ये सुद्धा निजामकालीन जी सरंजामशाही होती किंवा देशमुखी पाटीलकी होती, तर तो मराठा एक वेगळ्या पद्धतीनं आपण पण छत्रपतींना मानणारा एक गोरगरीब मराठा आहे, ज्याला आपण रयत म्हणू शकतो. तर खरं सर आधी कंडिशन अशी होती की उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असं होतं. पण आज जर विचार केला तर नोकरी व्यापार मध्यमच आहे, पण नोकरीची आणि शेतीची जागा बदलली. आज उत्तम नोकरी आहे आणि कनिष्ठ शेती झालेली आहे. आणि आधी उत्तम शेती होती आणि कनिष्ठ नोकरी होती. मग आता आजकाल कसं झालं की सर शेतकरी इतकी कनिष्ठ झाली आहे शेती की एक तर पिकाला भाव नाही आहे, म्हणजे विकतं ते पिकत नाही आहे आणि पिकतं त्याला भाव देत नाही आहे. त्यामुळे पिकाची किंमत कवडीमोल झालेली आहे आणि आज शेतकऱ्याच्या मुलांना मुलीसुद्धा कोणीही द्यायला तयार नाही आहे. आता राहिली गोष्ट हुंड्याची, तर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेले, नाशिक जिल्हा असेल, औरंगाबाद असेल, त्या ठिकाणी हुंडा हा घेतलाच जात नाही. तरीसुद्धा तिकडचा शेतकरी मेहनत करतो, कष्ट करतो आणि तो ऑलरेडी तिथला कुणबी आरक्षण घेतो. मात्र कुणबी हा अगदी मोजके, म्हणजे गावात तुम्हाला मराठ्यांमध्ये 1-2 कुणबी दिसेल, बाकी तर नाही. मराठवाड्यामध्ये हुंडा ही पद्धत जरा जास्त प्रचलित आहे. कारण काय करणार सर, आता हुंडा जर म्हटलं तर तिथेही एक आलं, नोकरीवाला असेल तर त्याला हुंडा द्यावाच लागतो. मग लोकांचं हे आहे की नोकरी कशी मिळवता येईल किंवा नोकरीकडे कसं जाता येईल आणि त्याला एक आरक्षण हा एक पर्याय म्हणून लोक बघतात. आता खाजगीकरणामध्ये आरक्षणाचा किती फायदा होईल माहीत नाही, परंतु सर आरक्षण आज खूप गरजेचं आहे. आणि आज जो काही काल जाहीर झालेला आहे, आता हुंडा पद्धती खरं तर ह्या सामाजिक विकृती आहे, सामाजिक आजार आहे आणि बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आता बऱ्याच संघटना आहे, सामाजिक संघटना असतील तर त्या संघटना, आता मराठा सेवा संघासारख्या संघटना यांनी हुंडा पद्धती बऱ्यापैकी बंद केलेली आहे. खरं तर कायद्यानुसार गेलं तर हुंडा हा अमान्यच आहे, पण छुप्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालतात. त्याला आपण लगेच थांबू शकत नाही, पण कालांतराने बदल होईल. प्रामुख्यानं जर पाहिलं तर एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या मुलीचं लग्न जर करायचं असेल तर त्याला 1 किंवा 2 एकर जमीन विकल्याशिवाय त्या गोष्टीला भाग पडत नाही. प्रामुख्यानं त्याच्या समुदायातले, त्याच्या निकटवर्तीय जे लोक आहेत त्याला ते करण्यासाठी भाग पडतात, त्यावेळेवर त्याला मदत करीत नाहीत. प्रामुख्यानं ह्या गोष्टीही कुठंतरी मराठा समाजाला अधोगतीसाठी कारणीभूत आहेत असं आपल्याला वाटत नाही का? नक्कीच, मी मगाशी म्हटलं तसं हा एक सामाजिक आजार झालेला आहे. म्हणजे लग्नाची पूर्ण रीतिरिवाजापासून जो अमाप खर्च असेल किंवा हुंडा असेल ह्या गोष्टी आहे, ह्याच्यामुळे तर मराठा समाज अधोगतीला आलाय. हे एक कारण आहे. तसं शेतीला कमी झालेला दर्जा एक कारण आहे. त्यानंतर व्यसनाधीनता थोडीफार असेल. या सगळ्या गोष्टी जरी आपण धरल्या तरी आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. राहिली गोष्ट हुंड्याची, तर लोकांमध्ये कुठेतरी अवेअरनेस स्वतःहून निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणजे जसं तुकडोजी महाराज म्हटले तसं मुहूर्त, म्हणजे चांगलं हवामान आणि ऋतू हाच मुहूर्त, आणि मुलगी देण्यासाठी की ते हुंड्यासाठी कफल्लक व्हावं इतकी काही गरज नाही आहे. आता ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे हुंडा देणं घेणं. आणि बऱ्याच लोकांना, आता मी समाजात जाऊन ज्यावेळेस अवेअरनेस करतो तर लोक म्हणतात मॅडम हुंडा द्यायचा नाही तर मुली काही घरात खारोसनी घालायच्या आहेत का किंवा घरात ठेवून द्यायच्या, कारण समोरची व्यक्ती करायलाच तयार नाही लग्न हुंडा घेतल्याशिवाय. आता ते काय करणार आहे, मुलाचं जे काही म्हणजे मुलाच्या आईवडिलांना वाटत असेल की मुलगा हुंडा घेऊन मग त्याची कुठेतरी प्रगती होईल आणि त्याच्यावर कुठेतरी नोकरीला पैसे भरू, हेही पुन्हा त्याच गोष्टींकडे आपण जातोय सर. एकूण जर मराठवाड्यातली स्थिती पाहिली तर हुंड्याला प्रामुख्याने
प्रामुख्यानं प्राधान्य दिलं जाते आणि शेतकरी वर्गामध्ये सुद्धा हुंड्याचं मोठं प्रमाण आहे. शैक्षणिक दृष्टिकोनातून तसा अग्रेसर आहे असं वाटते का? मराठवाड्यातील जो कुणबी मराठा समाज आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून प्रगतिशील झाला असं वाटते का? नक्कीच नाही सर. काही प्रमाणात म्हणजे थोड्याफार प्रमाणातच तो शैक्षणिकदृष्ट्या पुढे गेलेला आहे. आता जर पाहिलं सर तर राणे समितीने अहवाल दिला होता किंवा गायकवाड समितीने अहवाल दिला होता की मराठा हा खरं तर शैक्षणिकदृष्ट्या शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये हा मागासवर्गीय आहे आणि म्हणूनच सरळ सरळ मराठ्यांना म्हणजे जी इतर समाजाला घटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) नुसारच शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण मुलांना मिळायला हवं. कारण शैक्षणिकदृष्ट्या जर म्हटलं तर मराठा समाज अजूनही मराठवाड्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल खूप मागासवर्गीय आहे. नोकऱ्यांमध्ये तुम्ही जर आज बघितलं तर नोकऱ्यांमध्ये सुद्धा, कारण आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व, आरक्षण हा गरिबी हटावचा प्रोग्राम नाही असं बऱ्याच ठिकाणी ट्रोल केलं जातं. मग प्रतिनिधित्व जर बघितलं तर शासकीय नोकऱ्या किंवा निमशासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व अतिशय नगण्य आहे. म्हणून तो समाज खरं तर आरक्षणाला पात्र ठरतो सर आणि गायकवाड समितीने हेच मांडलेलं आहे. इतरही मान्यवर आपल्यासोबत आहेत. सर, आपण प्राध्यापक आहात. मराठा समाजाला आरक्षणाची गरज का पडली आणि आर्थिक दृष्ट्या मागासल्या मराठा समाज का गेला या गोष्टीवर आपण प्रामुख्यानं चर्चा करतोय. आपल्याला काय वाटतं? मी प्राध्यापक प्रेमकुमार कौशल्य. आता अतिशय ज्वलंत अशा प्रकारचा सध्या महाराष्ट्रामध्ये चाललेला मराठा आरक्षणाचा हा प्रश्न आणि या प्रश्नाच्या अनुषंगानं आज या ठिकाणी मराठा समाजाच्या मागासपणाची काय कारणं आहेत हा प्रश्न आपण अतिशय चांगला विचारला. आत्ताच आमचे मित्र संतोषजी देवराय यांनी सांगितलं की मराठा समाज हा प्रामुख्याने शेतीशी निगडीत असणारा समाज आहे. शेतीची काय दशा आहे आणि काय त्याची भविष्यातली दिशा सरकारच्या हातामध्ये आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे. शेतामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुकूल अशा प्रकारचं काही दिसत नाही, निसर्ग दिसत नाही, सरकार कधी येत नाही. म्हणजे आसमान आणि सुलतानी संकटामध्ये शेतीचा हा व्यवसाय आहे तो अडकलेला आहे आणि म्हणून आर्थिक मागासलेपणाचं सर्वात महत्त्वाचं जर कारण कोणतं असेल, कारण ज्या प्रमाणामध्ये आमचा समाज मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे, शेतीच त्यांना साथ देत नाही, त्यामुळे आर्थिक स्थिती ही एक बाजू झाली. दुसरी बाजू आहे मागासलेपणाची की सामाजिक दृष्टिकोनातून जर विचार केला अनेक धार्मिक आणि अनेक सामाजिक अशा प्रकारच्या अंधश्रद्धेमध्ये आमचा समाज अडकलेला होता, आजही आहे. परंतु यामध्ये बऱ्याच काही सुधारणा करण्याचा प्रयत्न आमच्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून होतात. विशेषतः मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल किंवा अन्य काही वैचारिक संघटना असतील, त्या संघटनाच्या माध्यमातून अनिष्ट चालीरीती आपण सोडून दिल्या पाहिजे. जसं की तुम्ही आता आमच्या ताईंना जो प्रश्न विचारला की हुंड्याचा, जो तुम्ही ज्या तीव्रतेनं प्रश्न विचारता तेवढी तीव्रता आज थोडीशी कमी झालेली आम्हाला वाटते. आता जो सुशिक्षित समाज आहे तो हुंड्याकडे जास्त नाही, परंतु जो ग्रामीण भागामध्ये आजही जसं म्हटलं की हुंडा घेतल्यानंतर आमची आर्थिक स्थिती सुधारते, परंतु ही चुकीची गोष्ट आहे. काही जणांना वाटत असेल, त्या भावनेतून काही जण तशा प्रकारचे कृती करत असतील, परंतु हळूहळू ते प्रमाण कमी होत आहे. परंतु आर्थिक स्थिती ही सुधारण्यासाठी आता कसं आहे की समाज हा परिवर्तनशील आहे. बाकी समाज मागास होते, त्यांना तुम्ही आरक्षण दिलं, त्यांनी आपली स्थिती सुधारली, ते थोडेसे वर आले. तुम्ही म्हणता की मराठा समाज एक राज्यकर्ती जात होती, एका काळामध्ये होती, एका काळामध्ये कोण काय होतं सगळ्यांना माहिती आहे. पण आज जी परिस्थिती आहे काय अशा काही न बदलणाऱ्या गोष्टी नाही आहेत. समाज असेल, राज्यव्यवस्था असेल, जी काही सिस्टम आहे तयार केलेली ती समाजानं समाजासाठी तयार केलेली आहे. आज मराठा समाजावर ही स्थिती आलेली आहे. मराठा समाज आज मागास दिसतो आहे आपल्याला. मग आपलं बाकी समाज बांधवांनाही वाटलं पाहिजे की जी राज्यकर्ती तुम्ही स्वतः आम्हाला प्रश्न विचारता की जमात होती, आज काय स्थिती झाली त्याची. मग त्यांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आरक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे की ज्यामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून घ्या किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून घ्या, त्या समाजामध्ये सुधारणा होतील. आणि म्हणून आर्थिक स्थिती ही खालावलेलीच आहे. त्याचं असंख्य कारणं आहेत, सामाजिक असतील, आर्थिक सर्वात महत्त्वाचं आहे. जसं आपल्याला तेच कारणं पाहिजेत की आर्थिक स्थिती खालावण्याचे काय कारण आहेत. एक तर शेती सांगतोयच ना, शेती आणि काही अनिष्ट चालीरीती काही प्रमाणात कमी होत आहेत. जसं की आता मृत्यू पाल्यानंतर तेरवी करणं असेल है ना, काही किंवा प्रत्येक सणाला काही खर्च करणं असेल, ज्या गोष्टी आता पेलवत नाहीत. अवास्तव खर्च, अवास्तव खर्च हा होताना दिसतो. त्यावर थोडासा आवर घातला पाहिजे म्हणजे आपोआपच होता येतो. आवर म्हणजे पैसाच नाही तर खर्च करणार कुठून. अंधश्रद्धेला बऱ्याच ठिकाणी मराठा समाज बळी पडलेला पाहिलं होतो. प्रामुख्यानं ज्या काही ग्रामीण भागामधले काही ज्या चालीरीती आहेत त्या मराठा समाजाकडूनच कुठेतरी पुढं आहेत आणि त्याच्यामुळं त्या गोष्टींसाठी सुद्धा बळी पडणारा हा प्रामुख्यानं मराठा समाज आहे, असं वाटत नाही का? नाही वाटतं, पण त्यामध्ये अनेक आमच्या सामाजिक संघटनाचं खूप मोठं असं योगदान आहे. ज्या अनिष्ट चालीरीती पाळल्या जायच्या त्यामध्ये आमचा समाज हा
अनेक आर्थिक दृष्टिकोनातून असेल, सामाजिक दृष्टिकोनातून असेल, त्यामध्ये अनेक आमची म्हणजे पिळवणूक झाली आहे, परंतु हळूहळू ते प्रमाण कमी होताना दिसते. परंतु परत मी त्याच मुद्द्यावर येतो, मराठा आरक्षण देणं ही अत्यंत काळाची गरज आहे. तुम्ही जी आमची आर्थिक स्थिती विचारता त्याचे हजार कारणं आहेत, सामाजिक स्थिती मागास आहे त्याचे हजार कारणं आहेत, पण त्याला वर आणण्याचा तुम्ही उपाय काढा. आज आपण पाहतो की ओबीसी समाज म्हणतो की आम्हाला आमच्यामध्ये वाटा नाही. आम्ही कुठं म्हणतो की आम्ही वाटा पाहिजे म्हणून? तो प्रश्न शासनाचा आहे, तो आमच्या समाजाचा नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्ही मागतो आहोत. तो कसा द्यायचा, त्याच्यात काय कॅटेगरी करायची, त्या जसं NT12 काय जे केलेलं आहे अबकड तसं करा, काही करा, तो प्रश्न तुमचा आहे. परंतु आरक्षण पाहिजे, आरक्षणाची गरज आहे. जर आरक्षण मिळालं तरच पुढील ज्या मराठ्याच्या पिढ्या आहेत, मराठा जे तरुण पिढी आहे, भविष्यामध्ये एक चांगल्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये, आज आपण पाहतो की जगाचा पोशिंदा असणारा आमचा शेतकरी समाज हा अत्यंत मागास आहे, तर त्याला प्रवाहामध्ये आणण्यासाठी मराठा आरक्षण दिलं पाहिजे. ओबीसीमध्ये त्याचं सरसकट जशा ओबीसीला फॅसिलिटीज आहेत तशाच प्रकारच्या फॅसिलिटी मराठा समाजाला द्या. त्यामध्ये आम्हाला अन्याय नाही करायचा आहे. तुम्ही याची मर्यादा वाढवा किंवा आम्हाला वेगळी कॅटेगरी करा. आजपासून आरक्षण द्या, आजपासून असणाऱ्याला वेगळी पुढची सवलत असेल आणि मागच्यांना जी चालू आहे ते राहू दे. आम्हाला काय म्हणतात, मराठा आरक्षण द्यायला पाहिजे, कारण मराठ्यांची जी काही ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती आहे ती खरंच नाजूक आहे. प्रामुख्याने इतरही लोक आपल्यासोबत आहेत. मराठ्यांना ज्या पद्धतीनं आता आरक्षणाचा विषय निघालेला आहे त्या दृष्टिकोनातून आर्थिक अधिकोतीचं काय कारण आहे असं आपल्याला वाटतं? मराठा समाज हे शेतीवर आधारित असल्यामुळे शेतीमालाला भाव नाही. म्हणजे शेती आजच्या घडीला तुम्ही बघत असाल की शेतामध्ये पेरणी करायची तर आज 400 रुपयाचं पहिलं खताचं पोत होते, आज 1200 रुपयाला झालं. बियाणे भरपूर महाग झाले आणि सरकारनं फक्त मागच्या वेळेस म्हणले होते की दाम दुप्पट सोडून पहिले हात तेवढे बी भाव दिले नाही. आर्थिक कारण एवढंच आहे की मराठा समाज हे शेतीवर आधारित असल्यामुळे आणि शेताचं उत्पन्न कमी होत असल्यामुळे हे मागच जात आहे. त्यामुळं मराठा समाज हे मागं राहण्याचं कारण आहे, त्याचं मुख्य कारण. देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीने आणि महाराष्ट्रातले 48 खासदार सर्वपक्षीय खासदारांना एका जागी येऊन जसं महाराष्ट्रातलं राजकारण घडामोडीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी वेश बदलून हे करून जे राजकारणाचं हे केला, तसं मराठा समाजासाठी देशात जाऊन पंतप्रधानांना जसे दिल्लीला जेवढ्या वाऱ्या घातल्या याच्यासाठी महाराष्ट्रासाठी, तसं मराठा समाजासाठी एकोबा घेऊन सगळे 48 खासदार घेऊन जाऊन या येणाऱ्या अधिवेशनमध्ये विशेष आरक्षणाची तरतूद जर वाढून घेतली तर कदाचित ओबीसी आणि ओपनमध्ये कुठं भांडण लागणार नाही असं मला वाटतं. सरकारनं नक्कीच लवकर मराठा आरक्षणाची तरतूद करावी अशी मागणीसुद्धा यांच्याकडून होत आहे. बाकी इतर सर आपल्यासोबत आहेत. काय सांगणार सर, आता आरक्षणाची तरतूद जर करायची असेल तर कोणत्या पद्धतीनं कुणबी मराठा समाजातून आरक्षणाची तरतूद करावी अशी मागणी होते, कोणत्या पद्धतीनं करता येईल? मी आता अगदी स्पष्टपणे बोलतोय की काल मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की निजामकालीन कुणबी नोंदी असतील त्यांना सर्टिफिकेट दिलं जाईल. याच्यावर मला हे तितकंसं योग्य वाटत नाही. याचं कारण असं आहे की एकतर निजामकालीन कुणबी नोंदी अतिशय नगण्य आहेत आणि ज्यांच्याकडे नोंदी होत्या त्यांना ऑलरेडी सर्टिफिकेट मिळालेले आहेत आणि त्यांचा ते लाभ घेत आहेत. त्यामुळं कदाचित हा वेळकाढूपणा आहे की काय असंच आम्हाला वाटायला लागलेलं आहे. माझी अतिशय स्पष्ट आणि एकच भूमिका असणार आहे की बाकी कुठलाही विचार न करता सरसगट मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करा. ओबीसीवर अन्याय होत असं वाटत असेल तर ओबीसीची टक्केवारी वाढवा. त्यासाठी तुमचं केंद्रात सरकार आहे आणि अनेशीच केंद्राने विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे, तिथं तुम्ही पूर्ण जोर लावा आणि आरक्षणाची टक्केवारी वाढवा आणि वाढवलेलं आरक्षण वेगळा गट करून जरी आम्हाला ते दिलं तरी ते आमचं त्याच्यामध्ये समाधान आहे. परंतु अशी निव्वळ धुळफेक न करता समाजाच्या भावनेशी न खेळता समाजाला टिकेल असं आरक्षण दिलं पाहिजे आणि समाजाचं आरक्षण हे ओबीसी संवर्गात दिलं तरच टिकते, यावर मात्र आम्ही ठाम आहोत. तुम्हाला काय वाटते? आपलं पूर्ण नाव सांगा. मराठा समाजाचं जे आर्थिक मागासलेपणा याच्याशी यासाठी काय कारणीभूत आहे? मुळात तुम्ही या मार्मिक प्रश्नावर ही जी चर्चा घडवून आणली त्याबद्दल तुमच्या चॅनलचं मी अभिनंदन करतो. विषय असा राहतात की मराठवाड्यातले मागास विषयाचा जो आहे तर मला एक म्हणायचं की
आपल्या मराठवाड्यातल्या सर्वपक्षीय राजकीय नेतृत्वाच्याच डोक्यामध्ये मेंदूमध्ये मागासपणा घुसला असल्यामुळे आपल्या मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर यांनी कधीही आवाज उठवलेला नाही. आजचा हा जो ज्वलंत प्रश्न आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, किंबहुना हे द्यायलाच पाहिजे, या मताचा मी सुद्धा आहे. पण ही जी मिळवण्यासाठीची जी अनास्था जी इथल्या मराठवाड्यातल्या राजकीय नेतृत्वाची, प्रत्येक पक्षातल्या नेतृत्वाची मानसिकता उदासीनता असल्यामुळे या गोष्टीतला म्हणजे पुढे नेण्यात हे कुठल्याही पक्षाचे नाही का नेतृत्व हे सक्षम ठरलेलं नाही आहे. त्यामुळं माझा जो रोष आहे तो इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींवर आहे. यांनीच ज्या पद्धतीनं या विषयाला जबरदस्तपणे प्रभावीपणे मांडायला पाहिजे होतं ती मांडणी झाली नसल्यामुळे या विषयाला पावसात ओलं घोंगडं पावसात भिजवून वाळवत ठेवणं अशा प्रकाराचं नाही का स्वरूप आलेलं आहे. त्याबद्दल मी या सगळ्याच सर्वपक्षीय नेतृत्वाचा मी निषेध करतो आणि मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळालं पाहिजे अशी माझी मागणी आहे. कधी काळी राज्यकर्ती जमात असणारा मराठा समाज हा आता अतिमागासलेपणाचं कारण असं आहे की पूर्वीची जी शेती होती, ज्यावेळेस 50 एकर 100 एकर ह्याच्या नोंदी होत्या, हळूहळू कुटुंबातील लोक जी व्यक्तींची संख्या वाढली आणि ती आज गुंठेवारीवर येऊन टिकले. त्यामध्ये शैक्षणिक प्रगती होणं प्रामुख्याने ते गरजेचं होतं. मात्र शैक्षणिक प्रगतीपेक्षा राजकीय जो ओढ आहे ती मराठा समाजाची जास्त मोठ्या प्रमाणात राहिल्या कारणानं व शैक्षणिक मागासलेपण राहिल्या कारणानं आज मराठा समाजावर ही स्थिती येऊन ठेपलेली आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, संभाजीनगर.